Hello. Sometime I sometime I scared so much. Yes. कधी कधी मी खूप जास्त भिवून जातो. म्हणजे म्हणजे असं कसं होतं ना की आपल्याला आपली डेस्टिनी आहे ती खूप मोठी. या म्हणजे आपल्याला जे टार्गेट आहे ते अचीव करायचे आहे ते खूप मोठे आहे. इट वॉज व्हेरी मच बिग. म्हणजे खूप काही काम करायचं आहे आणि खूप काही करायचं आहे आणि खूप काही या गोष्टीसाठी टॅलेंटची गरज आहे वगैरे वगैरे. आणि जेव्हा मी स्वतःकडे बघतो तेव्हा असं रिअलाइज होते का खरंच मी त्या गोष्टीसाठी लायक आहे का. व्हाय 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 शुड आय आस्क टू माय सेल्फ. मी हा क्वेश्चन स्वतःला का करतो. कारण इट इज रिअली इम्पॉर्टंट टू मी की चला आपण करू तर करू कसं. लिटरली सांगू कसं आहे की माझ्यापेक्षा पण खूप हुशार लोक आहे आणि ते पण या फील्डमध्ये काम करतात ज्या फील्डमध्ये मला जायचं आहे, जे की मला फारसं नॉलेज नाही या फील्डमध्ये. हा मी प्रयत्न करून राहिलोय. माझे अम्बिशन्स खूप मोठे आहे. मला खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स वगैरे लाईन अप करायचे आहे. बट साला मी जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा रिअलाइज होतो की साला माझ्यापेक्षा किती स्मार्ट लोक आहे यार. लिटरली आणि आय जस्ट फील की असं होते की साला हे क्या हे होऊन का राहिलाय. इज दिस थिंग इज रिअल. या म्हणजे खरंच होत आहे या का खरंच आपल्याला हे जे टार्गेट्स आहे हे अम्बिशन्स आहे आपण फालतूला बनवले असं वाटते कधी कधी. कधी कधी असं वाटते की आपली तेवढी लायकी पण नाही त्या गोष्टीसाठी आणि आपण तेवढे टार्गेट बनवले. युजली माझ्यापाशी जे स्क्रिप्ट आहे किंवा स्टोरी आहे वगैरे वगैरे हे बहुत ही जबरदस्त आहे. आणि मी हे मनातून बोलत आहे या समहाऊ. आणि हे मी याच्यासाठी नाही बोलत आहे की माझ्यापाशी आहे म्हणून ते खूप जबरदस्त आहे. नो नो नो. इट वॉज लाईक दॅट की कोणी पण बनवली ना ही मूवी मी खरंच मला ही आवडेल. इट वॉज रिअली ग्रेट. याच्यामध्ये खूप मस्त ऍक्शन आहे. बहुत जबरदस्त सिक्वेन्स आहे. इट वॉज रिअली ऑसम. तर समजा जर मी या फील्डमध्ये काम करतोय तर मी कशाप्रमाणे काम करेल. मी कशाप्रमाणे या साऱ्या लोकांना टॅकल करेल. बिकॉज दॅट थिंग इज रिअली इम्पॉर्टंट. या सो मला असं वाटते की सांगू आपल्यामध्ये स्पेशल काय या जे खूप स्मार्ट लोकांमध्ये नाही आहे. या समूह आपण ऍक्सेप्टन्स करतो. आपली जी गलती आहे ना या आपण स्वतःला ऍक्सेप्ट करतो आणि ती गलती पुन्हा न व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो की ते नाही व्हायला पाहिजे. राईट. ऍक्सेप्टन्स करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे आपल्यामध्ये कोणती गलती झाली ते ऍक्सेप्ट करणं बहुत जास्त गरजेचं आहे. वाय कारण समजा जर आपण जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही की आपल्यापासून गलती झाली आहे तोपर्यंत आपण रिअलाइज होत नाही की साला असं कसं झालंय अरे. राईट. हाऊ दिस थिंग्स हॅपन. भाऊ आता पुढे कशाप्रमाणे आपल्या समोर गोष्टी होईल ते. इतक्यात माझ्यामध्ये खूप जास्त हे आली आहे ऍज अ फिल्म मेकर बनण्याची एक लहरसी आली आहे. याच्या अगोदर मी कधी एवढा पॅशनेट नव्हतो फिल्मसाठी वगैरे. बघण्यासाठी होतो बट फिल्म बनते कशी याच्या मागचं काय प्रोटोकॉल असते काय काय सायन्स असते याच्या मागे हे फारसं अगोदर आपण कधी जाणून घेतलं नाही. येस. नेटवर पण नाही. आपल्याला आपलं असं वाटत होतं की या साऱ्या गोष्टी आपल्याला जस्ट
माहीत पडून जाईल. बट हळूहळू जशा गोष्टी आल्या या 1-2 महिन्यामध्ये आय वॉज रिअली enthusiastic. अरे काय म्हणतो कल्पक? हो आपण करू, फिगर इट आउट कशाप्रमाणे करायचं आहे. थँक्यू.